माका ना यंदा दिवाळी पाडव्याक ना बर्गनरचा या बिर्याणी बनवचा भांडा मिळालेला असा आणि तेव्हापासून आतापर्यंत मी फक्त बिर्याणीच बनवते. असो या भांडाना खरंच खूप भारी असा आणि बिर्याणी तर एकदम भारी होता याच्यात आणि करूक पण भारी वाटतं. उकळत्या पाण्यात वाईस तेल टाकले, मीठ, खडे मसाले, लिंबाचा रस, त्याच्यानंतर भिजवलेलो बासमती राईस टाकले, त्याच्यानंतर तो टाकून ना 80% भात शिजवले आणि तो चाळणीवरती पसरवून ठेवले. आता दही फेटून घेते, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसालो, बिर्याणी मसालो, मीठ, त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि आला ना ठेचून घेतले, त्या टाकले, तळलेलो कांदो, पुदिने आणि भाजीवर टाकले आणि 10 मिनिटासाठी ना भाजीवर मॅरिनेट करून ठेवले. आता उरलेल्या तेलामध्ये खडे मसाले टाकले, उभे चिरलेलो कांदो टाकले, कांदो व्यवस्थित परतल्यावर बारीक चिरलेलो टोमॅटो टाकले आणि त्याच्यानंतर 2 मिनिटासाठी ना झाकण मारले. टोमॅटो आणि कांदो एकजीव झाल्यानंतर ना मॅरिनेट केलेलं भाजीवर टाकले, तेल सुटेपर्यंत सगळे भाजीनं व्यवस्थित परतून घेतले आणि 5 मिनिटासाठी झाकण मारून ना 50% भाजी ना व्यवस्थित शिजवून घेतले. त्याच्यानंतर वर भात पसरवले, वरून तळलेलो कांदो टाकले, कोथिंबीर टाकले आणि 7-8 मिनिटासाठी ना दम दिले आणि मस्त अशी भारी बिर्याणी झाली होती. नक्की करून बघा या पद्धतीने आणि रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.